वन टू वन, वन टू मेनी आणि मेनी टू मेनी हे जे रिलेशनशिप आहेत, ह्याच रिलेशनशिप मध्ये वेगवेगळे प्रकार, तर हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी वन टू वन आणि वन टू मेनी मी तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो. मोस्ट ऑफ द करून डेटाबेसमध्ये, डेटा JPA मध्ये, रिलेशनशिपमध्ये याचा खूप जास्त वापर होतो, तर तुम्हाला हे यूज करावा लागेल. फॉर एक्झाम्पल, वन स्टुडंट हॅज मेनी ॲड्रेस, सो याची रिलेशनशिप अशी असेल वन टू मेनी, म्हणजे एक स्टुडंट मेनी ॲड्रेसेस. सर कोणती स्क्रीन प्रेझेंट करताय? तर पेन सॉरी, तुमचे पेन दिसत आहे का? सॉरी, माय बॅड. हा हा स्टुडंट क्लास आहे आणि त्याचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे मेनी ॲड्रेसेस. जसं की तुम्ही एक प्रोडक्ट असेल आणि तुमच्या अकाउंटमध्ये मेनी ॲड्रेसेस असू शकतात. ऑफिस ॲड्रेस, होम ॲड्रेस, फ्रेंड्स ॲड्रेस, वॉट एव्हर. तर तुम्हाला हे असे जे आहेत ते कव्हर करायचं आहे याच्यामध्ये. तो वन टू वनचं मी तुम्हाला दाखवून देतो की वन टू वनचं कसं आहे. बाकी वन टू मेनीचं तुम्हाला यूज करावं लागेल आणि मेनी टू मेनीचंही तुम्हाला ट्राय करावा लागेल ॲटलिस्ट. ठीक आहे. सो मी इथे तुम्हाला कोड लिहून दाखवतो. क्लास, सपोज इथे मी स्टुडंट घेतलेला आहे. चेक करा इथे बघा, क्लास हा स्टुडंट घेतलेला आहे. इथे मी प्रायव्हेट आयदर इथे लिहिल्यापेक्षा मी तुम्हाला इथे दाखवून देतो. माझा इंटेलिजन्स ओपन होत आहे. मृदुल, काही ज्या कन्सेप्ट पेंडिंग असतील ना त्या मला नंतर चॅट बॉक्समध्ये व्हॉट्सअपवर हे करून टाकाल, टेक्स्ट कराल नंतर. ठीक आहे, ज्या आपण रेग्युलरली कव्हर करून घेऊया. सर ती नाहीये मिळणार. ओके ओके. तनु जर आठवत असतील तर ते लिहून घ्यायच्या, ज्या ॲडिशनल आहेत त्या, किंवा मी सांगेन की ती एक्झॅक्टली केव्हा आपण यूज करणार आहोत ते कन्सेप्ट. ऑलमोस्ट आपल्या झालेल्या तर आहेत तरी पण. रिलेशनशिप मध्ये आपण असोसिएशन मध्ये ॲग्रिगेशन आणि कंपोजिशन आपण हे बघितलं होतं, जे की व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलंही आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्याची स्टडी पण केली होती, असाइनमेंट पण सॉल्व्ह केल्या होत्या. आता याच्यामध्ये मी असोसिएशन मध्येच वेगवेगळे प्रकार असतात. वेगवेगळे प्रकार कशा वाईज, तर UML डायग्राम वाईज, म्हणजे त्याचे यूज केस वाईज रिलेशनशिपचे प्रकार पडतात. यूज केस वाईज. लेट्स सी, 1 to 1 relationship example. आणि याच्यासाठी मला 2 क्लास घ्यायचे आहेत. पहिला जो क्लास सर आहे, नोटपॅडची स्क्रीन माझा ओपन झाला, आता दिसत आहे. हो सर. हा, स्टुडंट हा एक क्लास तयार केलेला आहे मी, ऑलरेडी तयार आहे. ओके, ऑलरेडी माझ्याकडे तयार आहे रोल नंबर आणि नेमने. पण सगळ्यांना कन्फ्यूज होईल त्याच्यासाठी मी हा डिलीट करून परत तयार करतो.
न्यू जावा क्लास स्टुडंट हा तयार केलेला आहे मी. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रायव्हेट लॉंग आय डी प्रायव्हेट स्ट्रिंग नेम प्रायव्हेट स्ट्रिंग ईमेल असं घेतलेलं आहे. आणि याला तुम्हाला गेटर सेटर ही द्यायच्या आहेत. गेटर सेटर, टू स्ट्रिंग, कन्स्ट्रक्टर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत याच्यामध्ये. कन्स्ट्रक्टर घेतो मी. हा एम्प्टी कन्स्ट्रक्टर तयार केलेला आहे मी. ओके, देन getter and setter. To string method and ओके. हा झाला तुमचा स्टुडंट क्लास. इथे अजूनही आपण रिलेशनशिप वापरली नाही. आता आपण एक ऍड्रेस नावाचा क्लास तयार करणार आहोत. क्लास ऍड्रेस. ऍड्रेस मध्ये काय काय असतं विवेक मला सांग. पिनकोड, अपार्टमेंट, फ्लोर, रूम नंबर, बी पण असू शकतं, सांगता येत नाही. ठीक आहे. प्रायव्हेट खूप जास्तही नको, कारण मला व्हॅल्यू भरायला हे होईल. तुम्ही नंतर तुम्हाला अकॉर्डिंगली घ्या. स्ट्रिंग डेट, बस दोनच घेतो मी, बाकी तुम्हाला जे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता इथे याचंही कन्स्ट्रक्टर जे आहे मला ते क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. आणि याला खूप सोपं आहे. तुम्ही थोडस आज जर का प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला बरं पडेल, कारण की तुम्ही जवळपास बरेच दिवस झाली प्रॅक्टिस नाही केली. अजूनही रिलेशनशिप आपण इस्टॅब्लिश केलेली नाहीये. फक्त दोन वेगवेगळे क्लास घेतलेले, दोन वेगवेगळे एंटिटी घेतलेली. अजून आपण रिलेशनशिप इस्टॅब्लिश केलेली नाहीये. हा तुमचा मेन क्लास आहे सपोज स्टुडंट. आता तुम्हाला रिलेशनशिप इस्टॅब्लिश करायची असेल तर तुम्ही इथे घेता प्रायव्हेट. आता मला सांगा की स्टुडंटला एकच सिंगल ऍड्रेस असणार आहे का मल्टिपल ऍड्रेस असणार आहे एका स्टुडंटला? सिंगल. सिंगल. एकच जर ऍड्रेस असेल तर तुम्हाला फक्त ऍड्रेस आणि ऍड्रेस असं घेतलं तरी बस झाला. हा जो आहे हा ऍड्रेस क्लास टाईप आहे. बस इथे तुम्ही लिहू शकता टेम्प ऍड्रेस. पण जर का मल्टिपल ऍड्रेसेस असतील तुमच्या एका स्टुडंटला, याला म्हणतात, याला रेफर केलं फक्त एवढी फील्ड टाकल्याच्या नंतर याला तुम्ही काय म्हणता, याला म्हणता हॅज अ रिलेशनशिप. यालाच म्हणता वन टू वन रिलेशनशिप. वन टू वन म्हणजे काय, एक स्टुडंट आणि त्याचा एकच ऍड्रेस जेव्हा असेल तेव्हा त्याला वन टू वन रिलेशनशिप असं म्हटलं जातं. पण एका स्टुडंटची इन्फॉर्मेशन आणि मल्टिपल ऍड्रेस जर असतील तर मल्टिपल ऍड्रेस कसे असणार आहेत तुमचे, इथे लिस्ट बघा असं इक्वल टू याला सपोज न्यू ॲरे लिस्ट. तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये आता हे कंपोनंट जे आहे ते मल्टिपल डेटा याच्यामध्ये स्टोअर होऊ शकतो. तर याला आता वन टू वन नाही म्हणता येणार, याला आपण म्हणणार वन टू मेनी. याला काय म्हणतात, वन टू मेनी. याला म्हणणार वन टू मेनी.
काय हे एवढं कन्फ्युजन तुम्हाला दूर झालं की आपण याला इथे जेव्हा आपण ही लिस्ट काढतो, ही लिस्ट काढली तेव्हा याला आपण 1 to 1 म्हणतो आणि जेव्हा लिस्ट टाकली तेव्हा 1 to मेनी म्हणतो, असं का? कुणी सांगू शकेल? प्लीज कोणीतरी सांगा. तनू? Sir, because we, I think so because of the address we put there the list. ओके, बरोबर आहे. इथे आपण फक्त एक सिंगल ऑब्जेक्ट आपण घेत आहोत. जेव्हा एक ऑब्जेक्ट असेल आणि दुसरा पण एकच ऑब्जेक्ट असेल, समजा स्टुडंटचाही सिंगल ऑब्जेक्ट आहे आणि याचाही आपण डेटा जो मेंटेन करतोय तो स्टुडंटसाठी फक्त सिंगल ऍड्रेस मेंटेन करत आहोत, सिंपल. आणि लिस्ट किंवा ऍरे जर घेतलं तर ऍरेचा किंवा लिस्टचा अर्थ असतो की मल्टिपल मेनी. आपण त्याच्यामध्ये मल्टिपल ऍड्रेसेस स्टोअर करू शकतो, पण याच्यामध्ये मल्टिपल ऍड्रेसेस स्टोअर करता येत नाहीत. हा सिंगल ऑब्जेक्ट आहे म्हणजे फक्त एकच ऍड्रेस स्टोअर करता येईल याच्यामध्ये, म्हणून याला 1 to 1 म्हटलं जातं. हा जो आता जो आहे तो 1 to 1 झाला. जर मी याला लिस्ट मध्ये घेतलं तर त्याला म्हटलं जाईल 1 to मेनी. तर ऍड्रेस हा मोस्ट प्रॉबब्ली जो आहे तो 1 to मेनी आपण ठेवतो. त्याचं कारण असं आहे की स्टुडंटला एकापेक्षा जास्त ऍड्रेस असू शकतात. मॅन्डेटरी नाही, पण एकापेक्षा जास्त ऍड्रेस असू शकतात. एका स्टुडंटला एकच ऍड्रेस असेल पण दुसऱ्या स्टुडंटला 2 ऍड्रेस असतील, तर जर आपण इथे 1 to 1 जर का रिलेशनशिप ठेवली तर मॅन्डेटरी फक्त एकच ऍड्रेस तिथे ठेवता येईल, 2 ऍड्रेस ठेवता येणार नाहीत. म्हणून आपण इथे मिनी ऍड्रेस ठेवलेले आहेत. पण आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की स्टुडंट हॅज आधार्स. काय स्टुडंटला मल्टिपल आधार कार्ड असतील का? साक्षी? नाही सर. ओके, एकच असेल म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे रिअल टाइम मध्ये तिथे कोणती रिलेशनशिप लागेल? 1 स्टुडंट हॅज 1 आधार और मेनी आधार? 1 आधार. येस. तर इथे आपल्याला कुठली रिलेशनशिप वापरता येईल विवेक आधार साठी? हॅज. हॅज, पण कुठली? 1 to 1, 1 to मेनी, मेनी टू मेनी? 1 to 1. 1 to 1. पॅन कार्ड साठी कोणती वापरता येईल? स्टुडंट हॅज पॅन कार्ड, पॅन कार्ड्स काय 1 to 1. 1. 1 to 1, बरोबर. ठीक आहे. स्टुडंट हॅज सब्जेक्ट काय वापरता येईल? 1 to many. येस, कारण स्टुडंटला मल्टिपल सब्जेक्ट असू शकतात. तुम्ही जे रिअल टाइम मध्ये जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, जे रिअल टाइम मध्ये थिंक करताना तेच तुम्हाला इथे उतरवायचं असतं. जी एंटिटी असते, स्टुडंट ही एंटिटी आहे, तर तुम्हाला त्याच्या फील्ड तुम्ही तिथे टाका. सब्जेक्ट ही एक एंटिटी आहे, तर सब्जेक्ट मध्ये काय काय डिटेल्स असतील त्या टाका. आधारला काय इन्फॉर्मेशन असेल तर त्याचा क्लास बनवून त्याच्यामध्ये काय डिटेल असतात, जसं की आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, फोटो, वॉट एव्हर, म्हणजे आधारवर ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही तिथे पुट करू शकता आणि रिलेशनशिप तुम्हाला लावावी लागेल. आणि हे शिकणं खूप मॅन्डेटरी आहे. तर क्लिअर आहे का तुम्हाला 1 to 1 आणि 1 to मेनीची रिलेशनशिपची डेफिनेशन आणि रिअल टाइम एक्झिक्युशन तुम्ही इम्प्लिमेंट करू शकाल का? करू शकाल म्हटल्यापैकी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही उद्या एम्प्लॉई, आधार, पॅन कार्ड आणि ऍड्रेस एम्प्लॉई सोबत रिलेशनशिप करून प्रोग्राम करा. मी आता तुमच्या समोर ऍड्रेस हा 1 to मेनीच करून दाखवणार आहे. इथे बघा, मी ऍड्रेस घेतला, स्टुडंटही घेतला, नाव. आता मी काय करत आहे तर ते चेक करा. इथे माझा जो काही कन्स्ट्रक्टर आहे याच्यासाठी मी सेटर गेटर तयार केलेलं नाहीयेत, तर मी सेटर गेटर तयार करून घेतो. सेटर गेटर आपण तयार करून घेऊया त्याच्यासाठी. चला ठीक आहे, मी सेटर गेटर तयार करून घेतो. या लिस्ट साठी ही लिस्ट आहे, जरी याचं नाव टेम्प ऍड्रेस असलं तरी ही लिस्ट आहे. याला पण फक्त जर का ऍड्रेस म्हटलं तर जास्त बरं होईल. सो मी त्याला चेंज करतो.
बघा त्याने व्यवस्थित दिलं ऍड्रेसेस म्हणून त्याने बरोबर दिलं. ओके ठीक आहे, मी ते रिनेम केलेलं आहे. आता इथे 1 to 1 रिलेशनशिप मध्ये आलो आणि मेन एका स्टुडंटची डिटेल मी बनवायला घेतली. आता स्टुडंटची डिटेल जी आहे student1, फॉर एक्झाम्पल मी घेतो इथे कन्स्ट्रक्टर ही अवेलेबल आहे. स्टुडंटचा जो आहे तो आय डी घेऊया पहिल्यांदा एल. माझी स्क्रीन दिसत आहे ना, इंटेलिजन्सची स्क्रीन दिसत आहे की नाही दिसत आहे? स्टुडंट मध्ये पहिला दिसते सर. हा स्टुडंट मध्ये पहिला आय डी आहे. सो इथे जो कन्स्ट्रक्टर आहे हा आय डी पण आहे. हा सो इथे ऑटो सजेशन यायला पाहिजेत होतं. ऑटो सजेशन का नाही येते एकदा चेक करूया, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. स्टुडंट आय डी घेऊया याचा, सपोज 101L. देन तो येईल थोड्या वेळाने. त्याच्यानंतर स्ट्रिंग नेम, फॉर एक्झाम्पल सिद्धांत. आणि ईमेल जो आहे तो ईमेल घेऊया siddhant@gmail.com. ठीक आहे. हा सो आता इथे तुम्ही ऍड्रेस तुम्ही याच्यामध्ये टाकलेला नाही कन्स्ट्रक्टर मध्ये, कारण की कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्ही घेतलाच नाहीये. तो तुम्हाला कन्स्ट्रक्टर मध्ये घेतला नाहीये. तुम्हाला जर कन्स्ट्रक्टर मध्ये ती ऍड्रेस फिल करायचा असेल तर तुम्ही फिल करू शकता. मी ते सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन मध्ये स्टुडंटची डिटेल जी आहे ती भरतो, डिस्प्ले करतो सिम्पली आणि एक्झिक्यूट करतो. तुम्हाला ऍड्रेस दिसतो का मला सांगा एकदा? कुठे एरर आहे? ऍग्रिगेशन एक्झाम्पल मध्ये ओह, इथे इश्यू आला वाटतं. ऑलरेडी तिथे एरर होता, आपण कन्स्ट्रक्टर चेंज केला तर तिथे एरर आला तो. काय तुम्हाला इथे ऍड्रेस दिसत आहे का? हॅलो, नाही सर. ऍड्रेस का नाही दिसत आहे? त्याचं कारण असं आहे की तुम्हाला इथे ऍड्रेस जो आहे, तुम्हाला इथे ऍड्रेसचा जो डेटा आहे तो तुम्हाला फिल करावा लागेल आणि लिस्टचा डेटा तुम्हाला फिल करावा लागेल. तर इथे तुम्ही लिस्ट घ्यावी लागेल, तुम्हाला अशी बनवावं लागेल. ऍड्रेसेस इक्वल टू न्यू ऍरे लिस्ट. आता का ऍरे लिस्टच का घ्यावी लागेल? कारण की तुम्ही स्टुडंट क्लासमध्ये जो डेटा टाईप घेतलेला आहे तोच तुम्हाला फिल करावा लागेल. इथे तुम्ही हा घेतलेला आहे आणि हा सध्या एम्प्टी आहे. जर तुम्हाला दाखवायचा जरी असेल तरी तो सध्या एम्प्टी दिलेला आहे. तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. मी टू स्ट्रिंग मेथड मध्ये अजून त्याला ऍड करतो. येस, याला रन करूया एकदा. ऍड्रेसेस तुमचा एम्प्टी आहे इथे. तुम्हाला याच्यामध्ये ऍड्रेस भरावे लागतील. तर ऍड्रेस भरण्यासाठी तुम्हाला लिहावं लागेल, इथे तयार करावे लागतील तुमचे ऍड्रेस. जो ऍड्रेस आहे तो इक्वल टू न्यू ऍड्रेस. एक मिनिट, एक कॉल येतोय.
हा सो इथे तुम्हाला जो काही ऍड्रेस आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल आणि फर्स्ट ऑब्जेक्ट, सेकंड ऑब्जेक्ट आणि हे जे काय ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करावे लागतील असे. आणि ती लिस्ट तुम्हाला सेट करावी लागेल स्टुडंट मध्ये, जो काही स्टुडंट डॉट सेट ऍड्रेसेस मध्ये तुम्हाला टाकावे लागेल. कुठली लिस्ट? ही वाली ऍड्रेसेस लिस्ट. ही वाली ऍड्रेसेस लिस्ट जी आहे तुम्हाला टाकावी लागेल. पण तुम्ही इथे किती किती ऍड्रेसेस बनवलेले आहेत? मी आता फक्त ऍड्रेस बनवतोय. पहिला आहे तुमचा टेम्पररी ऍड्रेस, दुसरा आहे तुमचा परमनंट ऍड्रेस. हे दोन ऍड्रेस मी बनवतो आणि हे दोन जे ऍड्रेस आहेत ते ऍड्रेस जे आहेत ते मी ऍड करतो. कशामध्ये ऍड करतो? इथे डॉट ऍड परमनंट ऍड्रेस डॉट ऍड टेम्पररी. हे दोन ऍड्रेसेस ऍड केलेले आहेत. हे दोन ऑब्जेक्ट आहेत तुमचे. ठीक आहे. मी याला रन करतो, पण तुम्हाला त्याच्यामध्ये डेटा काही दिसणार नाही. चेक करा फक्त ही जी लिस्ट दिसत आहे ती. बघा इथे सिटी नल दिलेली आहे पहिली ऍड्रेसची, दुसरा जो स्टेट आहे तो नल आहे, दुसऱ्याचाही नल नल दिलेला आहे. तर तुम्हाला इथे तो डेटा टाकावा लागेल. आता इथे मी सिटी टाकतो. सगळ्यात अगोदर सिद्धांत तुझा इथे नवी मुंबई आहे, तर ठीक आहे नवी मुंबई सांगतो. नवी मुंबई अँड स्टेट जो आहे तो महाराष्ट्र आहे, तर याला महाराष्ट्र. ठीक आहे. सिद्धांत तुझा दुसरा ऍड्रेस अनदर दुसरं कुठलं नाही सर. एकच आहे का? ठीक हा, आहे. हा. मुंबई महाराष्ट्र बस. तर हा जो आहे हा तुमचा 1 to मेनी झालेला आहे. एक्झाम्पल मेनी कसा झाला? कारण की तुम्ही इथे दोन ऍड्रेसेस जे आहेत ते अगोदर तयार केले, ऑब्जेक्ट तयार केले, देन ते एका लिस्ट मध्ये टाकलेले आहेत आणि ती जी लिस्ट आहे ती स्टुडंट मधल्या लिस्ट मध्ये सेट केलेली आहे. आता तुमचा हा जो स्टुडंट आहे, या स्टुडंटची जी डिटेल आहे ती तुम्हाला दिसेल अशी. तर एवढी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस